यंदा 19 एप्रिल 2026ला आलेली आहे अक्षय तृतीया. अक्षय म्हणजेच कधीही क्षय न पावणारी, कधीही न संपणारी. आणि म्हणूनच या अक्षय तृतीया तिथीचं महत्त्वसुद्धा कधीही न संपणारच आहे. कारण अक्षय तृतीयेचा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे. त्यामुळे जर तुम्हाला नवीन घर, वाहन किंवा कुठलीही नवीन खरेदी करायची असेल तर त्यासाठी 19 एप्रिल अर्थात अक्षय तृतीया अत्यंत उत्तम दिवस आहे. तुम्हाला नवीन काम सुरू करायचं आहे, त्याचबरोबर काही नवीन गोष्टींचा शुभारंभ करायचा आहे तुमच्या आयुष्यामध्ये, त्यासाठी तुम्ही अक्षय तृतीयेचा दिवस निवडू शकता, जी यंदा आलेली आहे 19 एप्रिलला. 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला कुठलाही मुहूर्त बघण्याची गरज नसते. या दिवशी तुम्ही लग्न, साखरपुडा, मुंज किंवा इतर कुठलेही धार्मिक शुभ कार्य करू शकता. त्यासाठी तुम्हाला काहीही बघण्याची गरज नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला जर अक्षय तृतीयेचा खरा लाभ घ्यायचा असेल, या तिथीचा लाभ घ्यायचा असेल ना, तर या दिवशी तुम्ही जप, होम, दान या गोष्टी जर केल्या तर त्याचं पुण्य अक्षय असतं, म्हणजेच कधीही न संपणारं त्याचं पुण्य असतं. बरं, अक्षय तृतीयेचं महत्त्व इतकंच नाही आहे बरं का. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी परशुराम जयंती सुद्धा असते, बसवेश्वर जयंती असते, हयग्रीव जयंती असते, नरनारायण जयंती असते. इतकंच नाही, अन्नपूर्णा जयंती सुद्धा असते. आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी गॅसच्या शेगडीची पूजा करायला सांगितली जाते. सकाळी उठल्याबरोबर गॅस लावण्याआधी गॅस स्वच्छ करून, पुसून, हळदी कुंकू, फुलं वाहून गॅसच्या शेगडीची पूजा करावी म्हटलं जातं. कारण ती अन्नपूर्णेचीच पूजा केल्यासारखं असतं. अन्नपूर्णेची पूजा या दिवशी आवर्जून केली जाते. तुमच्या देवामध्ये छोटी अन्नपूर्णा असेल तर त्या अन्नपूर्णेची पूजा, तिला संपूर्ण सागरसंगीत नैवेद्य या दिवशी आवर्जून दाखवावा. या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी सुद्धा काही उपाय केले जातात, ते बघूच आपण पुढे. पण भगवान श्रीकृष्ण असं अर्जुनाला सांगतात की अक्षय तृतीया ही जी तिथी आहे, या तिथीला करण्यात आलेलं दान, हवन, तसंच देव आणि पितर यांच्याप्रती केलेलं जे कार्य आहे ते कधीही व्यर्थ जात नाही. ते अविनाशी असतं, कधीही संपत नाही. म्हणून पितरांसाठी सुद्धा दानधर्म अक्षय तृतीयेच्या दिवशी केला जातो. आयुर्वेदातील औषधी वनस्पतींची लागवड या मुहूर्तावर केल्याने त्यांची वृद्धी होते. यावरनं तुम्हाला या तिथीचं महत्त्व लक्षात आलं असेल. आणि या तिथीचं महत्त्व फक्त हिंदू धर्मातच आहे का, असं नाही. जैन धर्मामध्ये सुद्धा या दिवशी व्रत करण्याला महत्त्व आहे. ऋषभदेव यांनी पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी 1 वर्षाच्या काळात अन्नपाणी ग्रहण केलं नव्हतं. आणि व्रत समाप्तीनंतर त्यांनी हस्तिनापूरच्या श्रेयांस नामक राजाकडे उसाच्या रसाचं प्राशन केलं. त्यानंतर त्या राजाच्या राज्यात अन्नधान्याचा कधीही क्षय पडला नाही. त्यामुळेच अक्षय तृतीयेस इक्षु तृतीया असंही म्हणतात. आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे, या तिथीला दान करा म्हणताय, पण काय दान करायचं? तर उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे या दिवशी तुम्ही पाण्याचा घडा दान करू शकता. उन्हासाठी छत्री किंवा पायात घालायच्या चपला, बुटं, जोडे ज्याला म्हणतात, ते दान करू शकता. अक्षय तृतीयेला कृतयुग संपून त्रेतायुग सुरू झालं असंही मानलं जातं. त्यामुळे या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची सुद्धा पूजा होते. या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचं फळ अक्षय असतं, म्हणजे कधीही न संपणारं असतं, अशी मान्यता आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे नवीन घरात प्रवेश करणं, नवीन वस्तू घेणं, मोठे आर्थिक व्यवहार करणं हे कामं तर शुभ असतातच. या दिवशी महर्षी वेदव्यासांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला सुरुवात केली असंही मानलं जातं. म्हणजे विचार करा, महाभारताचा ग्रंथ आजही लोकांमध्ये किती लोकप्रिय आहे. महाभारत आपल्याला आजही दिशा दाखवतो. म्हणजे महाभारताची कीर्ती ही कधीही न संपणारी आहे. आणि महाभारताचं लेखन जे केलं व्यासांनी, ते अक्षय तृतीयेलाच सुरू केलं. यावरूनच आपल्या लक्षात येईल की अक्षय तृतीयेला सुरू केलेलं काम हे किती लांबपर्यंत टिकतं. अक्षय तृतीयेच्या दिवशी जी उपासना करायला सांगितली जाते त्यामध्ये अजून एका गोष्टीचा समावेश आहे, आणि तो म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायाचं पठण करावं किंवा तो श्रवण करावा कमीत कमी, असंही मानलं जातं. मंडळी, अक्षय तृतीया आपल्या आयुष्यात संपन्नता घेऊन येत असते. ती संपन्नता कायम आपल्या आयुष्यात टिकावी यासाठीच अक्षय तृतीयेच्या दिवशी दानधर्म, पूजा अर्चना केली जाते. जाता जाता आणखीन एक घटना ज्याचा महाभारतात उल्लेख आहे. महाभारतानुसार याच दिवशी भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना त्यांच्या वनवासात अक्षय पात्र दिलं होतं. हे अक्षय पात्र म्हणजेच ते कधीही रिकामं होत नसायचं, कायम अन्नाने भरलेलं असायचं, ज्यातून पांडवांना अन्न मिळत असे.
अशा अनेक पौराणिक कथांचा संदर्भ या अक्षय तृतीयेचं तिथीचं महत्त्व समजून सांगताना देता येईल. एकंदरीत तुमच्या लक्षात आलं असेल की ही तिथी खूप महत्त्वाची आहे. या तिथीला पूजा अर्चना दानधर्म नक्की करावा, पण त्याचबरोबर काही नियमसुद्धा पाळावे. अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही खोटं बोलू नये. अक्षय तृतीयेच्या दिवशी घरात वादविवाद भांडणं कटकटी अजिबात करू नये. त्यामुळे आर्थिक नुकसान होतं, माता लक्ष्मी नाराज होते. त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करावं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढा वेळ आपल्याला ईश्वरी उपासनेत घालवता येईल तो ईश्वरी उपासनेमध्ये घालवावा आणि आपल्या खिशाला परवडेल त्याप्रमाणे दानधर्म करावा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.